सांसें मेरी है तुझसे बंधी सांसें. हो वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. आणि आता चाललं जेवायला. कधी कधी एकटं पण जेवायला जावं लागतं, असं पण होतं नाही का. सो आता चाललं एकटं जेवायला, कारण कोणी रूममेट्स नाहीत. एक आहे ज्याचा फास्ट नाही डाएट करतो तो, सो त्याच्यामुळे तो येत नाही. मग म्हटलं आपणच जाऊ, बघू आता. सो कधी कधी होतं असं की एकटंच जावं लागतं. सो लेट्स गो. आता खाऊन येऊ. सकाळपासून मी सकाळचं खाल्लेलं आहे, आता काहीच खाल्लेलं नाही. सो म्हणून प्रॉपर जेवण करायचं मला. उद्या पुण्याला जायचं, उद्या शिवजयंती. सो पुण्याला चाललो आहे. कंटिन्यू करू आता. डायरेक्ट हॉटेलमध्ये भेटतो. हो ॲज युजल आपली दाल खिचडी, चिकन आणि रोटी. भाई एकटं जेवणं म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. पण तुम्हाला एकदा जर जेवता आलं ना, एकटं सॉर्टेड आहे गोष्ट. मग नंतर तुम्हाला कोणीच सांगू नाही शकत. एकटं जर तुम्ही जेवू शकता हॉटेलला येऊन, इट्स अ बिग थिंग. म्हणून मी आता जेवतो, मग नंतर बोलतो रूमवर गेला जास्त भाषण नको. दिस इज नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. शिवमय भगव्या. आणि आता निघतो मी. आता डायरेक्ट भाई पुण्याला गेल्यावरच भेटतो. लय डेंजर काय काय झाले. ॲक्च्युली चांगला दिवस आहे आज, पण भाईच्या कॅब कॅन्सल झाल्या माझं. लय डेंजर कॅन्सल झालं आहे. आता एक फायनली भेटली, सो पकडतो आणि जातो लवकर. आताच मिसळ, आणि आता मी मिसळ खाल्ल्यानंतर बोलतो, कारण जाम भूक लागली आणि खूप ट्रॅफिक होतं जाम. सो मी नंतरच बोलतो यार. तो अभी हेअरकट मतलब मिसल खाने के बाद अपन ने फुल हेअरकट वगैरह किया. बहुत दिनों से बढ़ गई थी तो. तर हेअरकट करून घेतला मित्रांनो आपण. आणि आता थोडी काम आहेत मला, ती करतो. आणि मग संध्याकाळी परत शिवजयंतीची गर्दी होऊन जाईल. आणि आपल्या शिवजयंतीला पण जायचं आहे चिंचवड गावात आणि प्लस हिंजवडीत पण. सो आता हिंजवडीत तर आलेलं आहे लक्ष्मी चौकात. सो तिथली पण चालूच आहे, म्हणजे तयारी चालू शिवजयंतीची. आणि प्लस चिंचवड गावात पण जायचं आहे. सो 2-3 कामं आहे ती करून घेतो. आणि मग नंतर आपण शिवजयंतीला जाऊ. एक छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजवडी आणि दुसरं चिंचवड गाव. सो दोन्ही ठिकाणी जाऊ. त्याआधी मी माझी कामं करून घेतो. माझी कामं मी करून घेतो आणि मग डायरेक्ट भेटतो तुम्हाला. बेकार थकून गेलो, जाम मजा आली. सगळं ते शिवजयंतीचा माहोल बघायला. पण आता रूमवर चाललं, पहिले फ्रेश ऑफ होतो, मग बोलतो तुमच्याशी. ते खाऊ आणि मग आल्यानंतर काय खायचं तोच प्रश्न पडला आहे. पण बघू आता काय खाऊ शकतो. आता पेट्रोलला चालला आपल्याला. आता काही पण खाऊ शकतो. पण शिवजयंती ना आज गुरुवार आहे, म्हणून याला पण विषय आहे. याला पण विषय आहे की नॉनव्हेज नाही खाऊ शकत. नाही तर सायनाथला जाऊ शकतो तिथं आपण, ऑप्शन जवळ होता. पण आता वाकडची चौपाटी पण जवळ येतो. बघू आता काय खाता येतं. क्लास चालू नाही झाला. विषय गंभीर आहे. बट्टी, वरण, वांग्याची भाजी, समोर आपला हर्षल. आणि आता परत म्हणजे मंडेलाच खाल्ली मी ऑफिसला, पण आता परत खाऊ. काय फरक नाही पडत. ही पण प्रॉपरच आहे. वांग्याची भाजी पण आहे. ती नारायणपेठेत पण एक भेटते जंक्शन म्हणून आहे, पण त्याच्याकडे असं नाही भेटत नाही का. अशी लाल कलरवाली ती भेटते वांग्याची भाजी. इथं वेगळे सो ते ट्राय करू, खाऊ, मग भेटूया. लास्ट बट नॉट लिस्ट बदाम शेक. आणि हे कसलं आईस्क्रीम आहे रे? हां, बदामाच आईस्क्रीम आहे. नाशिकला जे आम सरकारला भेटतं तसं आलंच आहे सेम वाकडमध्ये. सो आता हे खातो आणि मग घरी गेल्यावर भेट करून आलो रूमवर. मग सविस्तर बोलू आपण. नाही की इकडे बघ. लाईट दिसतो तिला, पण काय बोलत नाही. बोलते का काही. तर भाई येऊन गेलो घरी. आता बेकार थकलो होतो आणि पण मजा आली. आत्ता वरणबट्टी भेटून गेली भाई, काय सांगू. आणि वरणबट्टीनंतर जे बदाम शेक भेटलं, एक नंबर क्लास होतं. एकदम असं पोट एकदम टायर्ड भरले डायरेक्ट. आता झोपायचीच आहे. आणि प्लस शिवजयंतीला पण जाम मजा आली, भारी. म्हणजे तो बघितलं असेल एकदम भारी मजा आली. पण मग ते जे फ्रेंड्स सर्कल असतं ना आपलं, जे पाहिजे शिवजयंतीच्या टायमाला, ते मिसिंग होतं थोडं. कारण काही ट्रिपला गेलेले आमचे कार्यकर्ते चिंचवडमधले, काही मित्र दुसरीकडं, काही नाशिकला. सो त्याच्यामुळं मित्र नव्हते, तेवढा एन्जॉय नाही करता आला.
पण मजा आली. ज्यांचे मित्र मैत्रिणी असतात ते म्हणजे शिवजयंतीला भाई आपली इकडं आपली ती संस्कृती महाराजांमुळे जे काय येते देव येते आपल्यासाठी दैवत छत्रपती. सो शिवजयंती जोरातच साजरी झाली पाहिजे. नाशिकला होतो तेव्हा तर म्हणजे जेव्हा कॉलेजच्या टायमाला होतो नाशिक रोडला भारी प्रमाणात साजरी केली जाते. पुण्यात पण एकदम ठिकठिकाणी राटणे झालं, आपलं वाकड झालं, हिंजवडी, छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजवडी गावात पण सेलिब्रेट होते. आणि दुसरं आपल्या इथं पण जसं आपण आता चिंचवड गावात गेलो तिथं पण चावडीवर. सो भारी होतं तिथं. थोडा खोकला आला कारण आत्ताच मी बदाम शेक विथ आईस्क्रीम खाल्लं आणि आता पाणी पिलं कारण तहान लागली होती. ऑप्शन नाही. बट ठीक आहे. हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. काय आवडलं ते पण करा सांगा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा भाई. थोडेसे राहिले एकदम. आणि रील्सची बनवणार होतो मी महाराजांवर काहीतरी बनवू म्हटलं पण तेवढं काही शूट करायला कोणी नव्हतं सोबत. मीच एकटा करत होतो म्हणून तेवढा चान्स भेटला नाही, तेवढं भारी काही करता आलं नाही. सो म्हणून मग मी विचार केला की ठीक आहे एवढं काही नाही. पण 14 मेला छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती आणि तुमच्या भावाचा वाढदिवस पण. सो त्याच्या अगोदर मला एक रील शूट करायची जी मी करायला जाणार आहे. वेळ आल्यावर सांगेलच कुठं करायची ती आणि काय करायची. बट ठीक आहे. मी थकलो पण आवाजात पण तुम्हाला कळत असेल थोडा असा बारीक झाला आवाज. भले माईकचं काम झालं आहे म्हणून ते ठीक आहे की आवाज चांगला क्लिअर येत असेल माझं. बट थोडा आवाज आणि खोकला पण हे झालं आहे. बट आजची कामं सॉर्टेड झाली आपली. हेअरकट झाला सर्वात महत्त्वाचं होतं. दुसरं 2-3 मला कामं होती ती पण झाली. ती पण मी येणाऱ्या व्लॉग्समध्ये सांगेलच तुम्हाला काय कशावर मी काम करतो आहे ती गोष्ट तुम्हाला लवकरच कळेल. बाकी काय बोलायचं होतं अजून काय बोलू. सकाळपासून निघालो. सकाळी बघतो थोडा लोचा झाला कारण मी सकाळी आज पहिल्यांदा म्हणजे मुंबईला झोपच आले नाही मला किंवा सकाळी पुण्याला जायचं शिवजयंती शूट वगैरे करायचं आणि इथे आल्यावर थोडं वेगळंच झालं. म्हणजे झाली व्यवस्थित सेलिब्रेट पण थोडं ते म्हणता ना. पण ठीक आहे चालायचंच. आयुष्य म्हटलं की तडजोडी आलंच. या गोष्टीवर आपण चालतो. बट सीन असं होतं की सकाळी फक्त ती मी 5ला उठलो. पहिली कॅब जी होती माझी अराऊंड 5:30-6ला होती. त्या कॅबवाल्याने भाई कॅन्सल केली. दुसरी बुक केली 7 का 8 वाजेची त्याने पण कॅन्सल केली. बाकी मग मी एवढा वैतागून गेलो होतो की म्हटलं आता जायचं कसं. आपल्याला पोचायचं तर आहे पुण्याला. मला 10चा माझा टायमिंग होता की 10ला पोचू पण ते काही पॉसिबल झालं नाही. शेवटी मी पोचलो 1 किंवा 1:30 पोचलो 1:30. सो 1:30ला पोचलो दुपारी आणि मग नंतर जी माझी कामं होती ती आवरली. नंतर डायरेक्ट शिवजयंतीला गेलो. सकाळी आल्या सकाळी नाही दुपार म्हणता येईल. दुपारी आल्या पहिले मिसळ खाल्ली. मिसळ चारल्यानंतर मग जी कामं होती ती केली आणि मग शिवजयंती अँड फॉलोड बाय आता वरणपेटी आणि आपलं बदाम शेक विथ बदामचं आईस्क्रीम. भाई ते क्लास होता. मी त्याचा एक सेपरेट व्लॉग बनवेल. कुठं आहे ते काय एकदम प्रॉपर सांगेल. त्याचा सेपरेट व्लॉग बनवेल एकदम बाप. मी आईच्या अगोदर जाऊ दे सेपरेट व्लॉगमध्ये बोलू. हा व्लॉग एंड करायची वेळ आली कारण लई जास्त सॉरी तर लई जास्त मोठा होऊन जायला. सो त्यामुळे हा व्लॉग इथेच एंड करू. आवडला असेल तर लाईक करून द्या आणि प्लीज यार सबस्क्राईब करा. थोडेसे राहिले 1K करायचे पटकन बिफोर 14 मे. बड्डेच्या अगोदर मला 1K करायचे काही पण झालं तरी. सो यस ठीक आहे चालते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्री. मैं तुझ में कहीं कहानी है तुझसे मेरी, है तुझसे बंधी सांसें मेरी.